माता रमाई, माता भीमाई, माता यशोधरा, बौद्धाचार्याचे जनक सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचार आणि धम्मकार्यास मी विनम्र अभिवादन करतो. भारतीय बौद्ध महासभेच्या विद्यमान राष्ट्राध्यक्षा महाउपासिका ममता सागर मीराताई आंबेडकर यांच्या अश्वगतीने चालणाऱ्या धम्मकार्यास मी पंचांग प्रणाम करतो. संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर, आदरणीय युजी बोराडे गुरुजी, नाशिक विभाग सचिव दादासाहेब केवाय सुरवाडे गुरुजी, जिल्हाध्यक्ष आदरणीय शैलेंद्रजी जाधव, जिल्हा उपाध्यक्ष सुशील कुमार हिवाळे गुरुजी, भीमराव पवार सर, पालकमंत्री डॉक्टर अनिल वानखडे, संस्कार विभाग जिल्हा उपाध्यक्ष मेजर युवराज नरवडे साहेब, दादासाहेब सुमंगल आहेरे, चौका तालुका अध्यक्ष आदरणीय वाणे सर, आदरणीय सुदामजी करंकाळ, आदरणीय सारवे सर, सर्व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी. या प्रसंगी मी बलते अशोक कीर्तीजी, बापूसाहेब धम्मदूत डी एस ताडे, दादासाहेब प्रवीण लोंढे, आप्पासाहेब आधार संधानशिव, दादासाहेब हिरामन बाविस्कर यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो. आणि मी आज प्रवचन मालिकेचे 30 पुष्प भगवान बुद्धांचा कर्म सिद्धांत या विषयाला सुरुवात करतो. भगवान गौतम बुद्धांचा कर्म सिद्धांत. कर्म सिद्धांत, कर्म म्हणजे क्रिया, सिद्धांत ज्ञान, विज्ञान. बुद्ध अँड हिज धम्म या ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धांचा कर्म सिद्धांताबद्दल खूप छानपैकी विश्लेषण केलेलं आहे. कर्म सिद्धांत याची जुळवणूक इतर धर्माच्या सिद्धांतांची केली गेलेली आहे आणि भगवान बुद्धांच्या कर्म सिद्धांताबद्दल खोडसाळ गैरसमज पसरवलेला आहे. हिंदू धर्मातील कर्म सिद्धांत किंवा ब्राह्मणी धर्मातील कर्म सिद्धांत आणि भगवान बुद्धांनी सांगितलेला कर्म सिद्धांत याच्यात शब्दांची समानता आहे आणि म्हणून काही कर्मठ लोकांनी किंवा ब्राह्मणी लोकांनी कर्म सिद्धांत, हिंदू धर्मातील कर्म सिद्धांत आणि भगवान बुद्धांचा कर्म सिद्धांत याच्यात समानता आहे असा गैरसमज पसरवलेला आहे. ती एक शब्दांची समानता आहे. अज्ञानी माणूस मुक्त होण्यासाठी कर्मकांड करतो, हा ब्राह्मणी धर्माचा उद्देश होता आणि म्हणून या कर्मकांडाच्या पाशात या मानव जातीला जखडलं आहे या ब्राह्मणी धर्माच्या कर्म सिद्धांताने. ते जाणतात की भगवान गौतम बुद्धांचा कर्म सिद्धांत वेगळा आहे. ब्राह्मणी कर्म सिद्धांत आणि भगवान बुद्धांचा कर्म सिद्धांत एक असू शकत नाही हे तेही जाणतात. पण दोन्ही कर्म सिद्धांत एकच आहेत असा ते गैरसमज पसरवतात आणि भगवान गौतम बुद्धांचा कर्म सिद्धांत, खरा कर्म सिद्धांत लोकांपर्यंत ते पोहोचू देत नाही. ते एक प्रकारे मानसिक शेती करतात. दोन्ही कर्म सिद्धांत वेगळे आहेत. ब्राह्मणी कर्म सिद्धांत आणि भगवान बुद्धांनी सांगितलेला कर्म सिद्धांत दोन्ही वेगळे आहेत.
दोघांचे वेगळे अस्तित्व आहे. दोन्ही एकत्र असू शकत नाही. ते वेगळे आहेत, संपूर्णपणे वेगळे आहेत आणि त्यांचे परिणाम देखील वेगळे आहेत. दोघांचे कर्म वेगळे आणि दोघांचे परिणाम वेगळे. यामध्ये आपण ब्राह्मणी कर्म सिद्धांताचा थोडा ऊहापोह करूया. कारण भारतीय संस्कृतीमध्ये आम्ही आज धम्म मार्गावर आरूढ असलो तरी हिंदू धर्माचा त्या विचारांचा पगडा आमच्या मानसिकतेवर कायम आहे. हिंदू कर्म सिद्धांतामध्ये आत्मा आहे आणि हा आत्मा वंशानुगत येतो. आत्मा मरत नाही, तो वंश परंपरेने येतो. एका जन्मापासून दुसऱ्या जन्मापर्यंत आत्म्याचे संसरण होतं. आत्मा शरीरापेक्षा वेगळा आहे. शरीर मरते तेव्हा आत्मा मरत नाही, आत्मा फुरकन उडून जातो. कर्म करणारी व्यक्ती आणि कर्म करून घेणारी शक्ती ही वेगळी आहे. कर्माचा प्रभाव आत्म्यावर पडतो. तो शरीरातून निघालेला आत्मा संस्कारांनी संस्कृत असतो आणि हेच संस्कार भावी जन्माच्या स्थितीचा निर्णय करतात. हे ब्राह्मणी कर्म सिद्धांताचं वर्णन केलंय मी आता सध्या, आत्मावर आधारित. ब्राह्मणी कर्मामध्ये ते आत्मा सोडतच नाही आणि आम्ही देखील या ब्राह्मणी कर्माच्या चुकीच्या कर्म सिद्धांताच्या मोहपाशात अडकलेलो असतो. त्याच्यातून आम्ही निघत नाही. आत्माला संतुष्ट करण्यासाठी विविध कर्मकांड केले जातात, त्यात आम्ही देखील गुरफटले जातो. भगवान बुद्धांनी त्यांचा कर्म सिद्धांत मांडताना भगवान बुद्धांचा कर्म सिद्धांत संपूर्णपणे वेगळा आहे हे कशाने सिद्ध होतं? हे सिद्ध होतं एका शब्दाने, भगवान गौतम बुद्ध आत्मा मानत नाही. आत्माचे अस्तित्वच नाही आणि म्हणून दोन्ही सिद्धांत हे एकच असू शकत नाही. ब्राह्मणी कर्म सिद्धांतात आत्मा आहे. भगवान बुद्धांनी कर्म सिद्धांत सांगत असताना आत्म्याला स्थान दिलेलेच नाही आणि म्हणून दोन्ही कर्म सिद्धांत एकत्र असू शकत नाही. दोन्ही सिद्धांत एक सांगणे हे तर शाब्दिक मायाजाल आहे. भगवान बुद्ध म्हणतात, पेरांग तेच उगवेल, जैसा बोओगे वैसा पाओगे. भगवान बुद्धांच्या कर्म सिद्धांतामध्ये नैतिक अनुशासनावर अधिक भर दिलेला आहे. कर्म सिद्धांताचा कर्मावरच भर दिलेला आहे. कर्मावर आधारित ज्या क्रिया आहेत व्यक्तीच्या, त्या क्रियेवरच भर दिलेला आहे. या कर्मामध्ये व्यक्ती कर्म करत असताना हिंदू कर्म सिद्धांतामध्ये पूर्व जन्माचे परिणाम या जन्मे होतात असा गैरसमज पसरवला जातो आणि सामान्य व्यक्ती या गैरसमजाचे दृढीकरण करतात, त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि म्हणून या जन्माची अवस्था ही पूर्व कर्मावर आधारित आहे, पूर्व जन्माच्या कर्मावर आधारित आहे. आम्ही श्रीमंत आहोत, पूर्व जन्मात आम्ही पुण्य केलं होतं म्हणून आम्ही या जन्मी श्रीमंत आहोत. आम्ही गरीब आहोत, पूर्व जन्मात आम्ही पाप केलं होतं म्हणून आम्ही गरीब आहोत. आमची अवस्था या जन्मात जशी आहे ती आमची पूर्व जन्माच्या कर्मावर आधारित आहे असं आम्ही मानसिकरित्या समजून घेतो. परंतु हा समज अगदी धोकादायक आहे. पूर्वजन्माच्या कर्मावर आधारित आम्ही कुठल्याही प्रकारचे कार्य करण्याचा प्रयत्न देखील करायला धजत नाही. आम्ही प्रयत्न करतच नाही. प्रयत्न करायला काही उरतच नाही. पूर्वजन्माचे कर्म या जन्मी घेऊन येऊन या जन्मी ते पूर्ण करावे आणि म्हणून आम्ही जसे आहेत तसे आम्ही सुखी आहोत असं सांगायला हा तर अगदी मोठा धोकादायक समज आहे. प्रयत्न करायला मानव जातीला काहीच उरत नाही.
मानवजात ही दिशाहीन आहे, कृतीहीन आहे आणि व्यवस्थेला संभ्रमही पडतो. आम्ही मानवजात या पाखंडी व्यवस्थेला बळी पडतो. पूर्वजन्माचे फळ, पूर्वजन्माचे कर्म आणि ते ह्या जन्मातले फळ, या मोहपाशात, या मायाजालात आम्ही अधिकाधिक अडकलेलो आहोत. यामध्ये भगवान बुद्धांचा कर्म सिद्धांत सांगत असताना भगवान बुद्धांनी जीवनाची सुरुवात कशी हे सांगितलेलं आहे. एकदा भगवान बुद्ध आणि यक्ष या दोघांमध्ये चर्चा चालली की म्हणाले, भगवान, जीवनाची सुरुवात कशी होते? हा प्रश्न विचारला यक्ष नावाच्या व्यक्तीने भगवान बुद्धांना. भगवान बुद्धांना यक्ष नावाचा व्यक्ती विचारतो की रूप जीव नाही, जीव मग शरीर कसे? जीवाला हाड मांस कसे? आईच्या गर्भात जीव कुठे? मग त्या प्रश्नाला भगवान बुद्ध उत्तर देतात. भगवान बुद्ध म्हणतात, जीवनाची सुरुवात कशी होते? माता पित्यांचा एकांतवास, कलल, अर्बुद, नंतर पेशी, नंतर घनता, नंतर हाड, मांस, केस, नख आदी उत्पन्न होते. आई अन्न पाणी प्राशन करते, आई अन्न पाणी खाते, बाळ मातेच्या गर्भात वाढते, गर्भधान होते, फर्टिलायझेशन ज्याला म्हणतो आपण, ते सजीव होते, गर्भधान होते आणि अशा पद्धतीने जीवनाची सुरुवात होते. यामध्ये विपरीतता कशी दिसून येते आपल्याला? ब्राह्मणी कर्म सिद्धांतामध्ये आत्माचे अस्तित्व आधीच असते आणि तो आत्मा मातेच्या गर्भाशयात प्रवेश करतो आणि नंतर मग तो आत्मा शरीर धारण करतो. त्याच्या विपरीत भगवान बुद्धांचा कर्म सिद्धांत आहे. अगदी उलट. मग तो एक कसं काय होईल? भगवान बुद्धांच्या कर्म सिद्धांतामध्ये गर्भधान हे नंतर होते, शरीर धारण केल्यानंतर होते, सजीव नंतर होते. आणि म्हणून ब्राह्मणी कर्म सिद्धांत आणि भगवान बुद्धांचा कर्म सिद्धांत एक होऊ शकत नाही. ब्राह्मणी कर्म सिद्धांतामध्ये शरीर आई वडिलांकडून प्राप्त होते पण आत्मा प्राप्त होत नाही. किती विचित्र समज आहे आणि हा पाखंडी समज आहे. हे पाखंडपण आहे. शरीर आई वडिलांकडून धारण होते पण त्यामध्ये आत्मा येत नाही. तो आत्मा बाहेरून येतो, कुठून तरी, आई वडिलांकडून येत नाही. आत्मा बाहेरून प्रवेश करतो. बालक हा शरीरासोबत पूर्वजन्माचे कर्म घेऊन येतो. ब्राह्मणी धर्माचे, हिंदू धर्माचे कर्म सिद्धांत कसा काय म्हणतो की बालक जन्म घेत असताना तो शरीरासोबत पूर्वजन्माचे कर्म घेऊन येतो की जे आत्मासोबत विचरण आहेत ते घेऊन येतो. तो माता पित्यांकडून फक्त शरीर घेऊन येतो. मग ते गुण स्वयंप्राप्त असले तरी पूर्वजन्माचे कर्म. हिंदू धर्मात देखील प्रज्ञावंत लोक आहेत, त्या प्रवाहात आहेत, ते प्रज्ञेने पुढे आले, त्यांची प्रगती झाली, तरी ते काय म्हणतात की कर्मामुळे आलो, हे पूर्वजन्माचे आमचे कर्म आहे आणि म्हणून आम्ही कुशलमंगल आहोत. किंवा जे शिक्षेस पात्र असतात किंवा जे दंडास पात्र असतात, जे चुका करतात, जे अकुशल कर्म करतात, असे लोक त्यांच्या मानसिक धारणेत हेच असतं ब्राह्मणी कर्म सिद्धांतानुसार की आम्ही पूर्व जन्माचे पाप या जन्मी फेडत आहोत
म्हणून आम्हाला या जन्मात अशी अवस्था आहे. खूप मोठी फसवणूक आहे मानव समाजाची. भगवान बुद्धांनी कर्म सिद्धांताचा उल्लेख करत असताना या वरील बाबी खऱ्या नाहीत असे सांगितलं आहे. या वरील बाबी खऱ्या नाहीत. आत्मा देह धारण करतो. आत्मा माता पित्यांकडून येत नाही. या बाबी गौतम बुद्धांनी त्यात जमानलेल्या आहेत. बालक आई वडिलांकडून गुणांचे अनुकरण करतो आणि अनुसरण करतो. बघा, भगवान बुद्धांनी सांगितलंय बालकाचा जन्म कसा होतो. जन्म कसा होतो ते भगवान बुद्धांनी सांगितलं. आणि मातेच्या गर्भात बालक वाढत असताना किंवा तो त्याचा जन्म झाल्यानंतर आई वडिलांचे गुण तो अनुकरण करतो, अनुसरण करतो. याबद्दल भगवान बुद्धांच्या कर्म सिद्धांताबद्दल स्थविर नागसेन आणि राजा मिलिंद यांची चर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध आणि धम्म या मध्ये कर्म सिद्धांत या प्रकरणात खूप छानपैकी मांडलेले आहे. राजा स्थविर नागसेन यांना राजा मिलिंद विचारतात, स्थविर, पुनरुत्पत्ती नाही तर कर्मफळातून कसे मुक्त व्हावे. जर पुनरुत्पत्ती नाही तर हे जे कर्म आहे या कर्मातून मुक्त कसे व्हावे. दुष्ट कर्म असेल, पाप कर्म असेल, याच्यातून मुक्त कसे व्हावे. स्थविर नागसेन राजा मिलिंद यांना सांगतात, एखाद्या उदाहरणाने सांगतात. एखाद्याने आंबे चोरलेत, आंब्यांची चोरी केली, त्याला शिक्षा होईल का. राजा मिलिंद म्हणतात, होय त्याला शिक्षा होईल. त्याने चौर्य कर्म केलेले आहे, त्याने चोरी केलेली आहे, आंबांना विचारता घेतलेला आहे. स्थविर म्हणतात या बाबीवर, पण त्याने बीज चोरले नाही. चोरण्याने आंबा चोरला आहे, त्या आंब्याचे बीज चोरले नाही. ते वृक्षाचे जे बीज लागवड केलेले आहे ते चोरलेले नाही. तर त्याला शिक्षा का मिळावी. राजा मिलिंद म्हणतात, अहो स्थविर, त्या लागवड केलेल्या आंब्यातून आलेले फळ चोरले आहे, म्हणून त्याला शिक्षा मिळायला हवी. स्थविर म्हणतात, अगदी याच प्रमाणे नामरूपाचे कर्म आहे. याच स्थितीत नामरूपाचे कर्म आहे. नामरूपाचे कर्म चांगले की वाईट, दुसरे नामरूप जन्म घेते. चांगले कर्म, चांगले नामरूप असेल तर दुसरे नामरूप जन्म घेते. वाईट कर्म असेल तर दुसरे नामरूप वाईट कर्माचा जन्म घेते. राजा मिलिंद म्हणतात, नामरूप केलेल्या कार्याचे काय होते. स्थविर म्हणतात, नामरूप केलेल्या कार्याचे ते सावलीसारखे मागे मागे येते. मनुष्याने कुठलीही कृत्य केलं, कुठलीही कृती केली, त्या कृत्याचे काय होते हा प्रश्न विचारला आहे राजा मिलिंद यांनी स्थविर नागसेन यांना. त्या कृत्याचे काय होते. स्थविर म्हणतात, ते कृत्य सावलीसारखे मागे मागे येते. राजा मिलिंद म्हणतात, कर्म काय आहे ते सांगू शकते काय. एखाद्या व्यक्तीचे कर्म काय आहे ते आम्ही आधीच सांगू शकतो काय. किंवा एखाद्या बीजचे कर्म किंवा गुणधर्म ते आम्ही आधीच सांगू शकतो काय. स्थविर म्हणतात नाही. राजा मिलिंद म्हणतात, उदाहरण द्या. एखाद्याचे कर्म आम्ही आधीच सांगू शकतो काय, हे उदाहरण द्या. स्थविर राजा मिलिंद यांना उदाहरण देतात. एखाद्या वृक्षाचे न आलेले फळ किंवा न आलेले फुल ते कोठे आहे हे सांगू शकता काय. एखादा वृक्ष आहे मोठा, ते फुल इथे आहे, तिथे आहे, या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी आहे, हे सांगू शकता काय. राजा मिलिंद म्हणतात नाही. स्थविर
नागसेन म्हणतात, अगदी त्याचप्रमाणे राजन, जोपर्यंत जीवनात स्रोत उच्छेद होत नाही तोपर्यंत कृत कर्मांना सांगणे किंवा दाखवणे अशक्य आहे. आणि राजा साधुकार करतात. अशा पद्धतीने कर्म हे कृतीतून येतं. कर्म हे कृतीतून येतं. शरीर, काया काया वाचा मन हे कर्म सिद्धांताचं मूळ आहे. तथागत भगवान गौतम बुद्ध कर्म सिद्धांताचे विश्लेषण करत असताना सांगतात, वातानुरक्षी मनसा सुसंवतो कायेनच अकुशलं न कैरा एते तयोकम्म पते विशुद्धये आराध्यये मग्गमी चिप्पवल्लितम. मन, वाचा आणि काया. वाचेचे रक्षण करावे. आमचे शब्द, आमचे बोल त्याच्यावर नियंत्रण असावे. मनावर संयम असावा. आणि काया, शरीराने अकुशल कर्म करू नये. या पद्धतीने कर्म सिद्धांत सांगत असताना भगवान बुद्ध म्हणतात, कर्म म्हणजे काय? कर्म म्हणजे व्यक्तीकडून घडलेली कृती. आता ही कृती कशी घडते? या कृती घडण्यामध्ये 3 गुणांचा समावेश. काया वाचा मन. विचार जन्म घेतात ते मनाने. विचार जन्म घेतात आणि आम्ही ते कृतीत आणतो. माणूस कृतीत आणतो. त्याच्यासाठी आम्ही वाचेचा उपयोग करतो, शरीराचा म्हणजे कायेचा उपयोग करतो. कर्म म्हणजे कृती, सिद्धांत म्हणजे ज्ञान, नियम, आणि कर्म सिद्धांत म्हणजे आचरण करण्यासंबंधीचे नियम, शास्त्र. आम्ही आचरण कसे करावे त्याचे नियम आणि त्याचे शास्त्र. हिंदू संस्कृतीमध्ये किंवा हिंदू कर्म सिद्धांतामध्ये कर्माचे नियमन हे आत्म्यावर अवलंबून आहे. एखादी व्यक्ती जे काही कर्म करत असेल तो त्याच्या पूर्वजन्माचे फळ आहे असे समजतो, परंतु भगवान बुद्धांचा कर्म सिद्धांत हा संपूर्णपणे आचरणावर अवलंबून आहे. आणि हे आचरण कशावर? विचारांवर. आणि विचार कशावर? मनावर. विचार मनात जन्म घेतात. मनातील विचार जन्म घेतल्यानंतर ते क्रियेत उतरतात. आणि भगवान बुद्धांचा कर्म सिद्धांत या क्रियेसाठीच आहे. हा तर मानव कल्याणाचा मार्ग आहे. भगवान बुद्धांनी सांगितलेला कर्म सिद्धांत हा म्हणजे संपूर्ण मानव कल्याणासाठी असलेला मार्ग. आचरणाचे नियम, शास्त्र, कर्म. आता कर्म कोणते असतात आम्हाला माहिती आहे. कर्म कोणते? ते कुशल असेल किंवा अकुशल असेल, सत्य असेल किंवा असत्य असेल, आवश्यक असेल किंवा अनावश्यक असेल, ते कर्म हितकारी असेल, ते कर्म अहितकारी असेल, सत्सत विवेक बुद्धीच्या विचार मंथनातून आचरण करावे हाच नियम आहे. भगवान बुद्ध म्हणतात, येही पस्सिको ओपनायिको वेदितम वेदिते. पहा, विचार करा, स्वतः विचार करा, सत्सत विवेक बुद्धीने विचार करा. हे क्रिया, हे कृत्य, हे कार्य, हे कर्म कुशल आहे की अकुशल आहे? कुशल असेल तर त्या कर्माचे फळ कुशल असेल, अकुशल असेल त्या कर्माचे फळ अकुशल येईल. सत्य
असत्य, आवश्यक अनावश्यक, हितकारी अहितकारी आम्ही कृत्य करत असताना विवेक बुद्धीने विचार करतो, आधी विचार करतो. भगवान बुद्ध म्हणतात की विचाराचा जन्म मनातूनच होतो आणि आम्ही विवेकी विचार ते विचार मंथनातूनच आचार करावे आणि हाच नियम आहे. आणि हा नियम कर्म नियम म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलेला आहे. जसे की नैसर्गिकरित्या बीज नियम आहे. बीज ते कुठलेही असेल, कुठल्याही वनस्पतीचे बीज असेल, ते पेरले, त्याला सुपिकता मिळाली, ते उगवतं. हा बीज नियम आहे. परंतु ते बीज जोपर्यंत पेरले जात नाही तोपर्यंत त्याचं फळ येत नाही, ते उगत नाही, कार्यकारण भाव सिद्ध होत नाही. हा तर निसर्गाचा नियम आहे. बीज आपण घरात पडू देतो, ते परत नाही तोपर्यंत ते उगवत नाही. आणि समजा ते बीज आपण खडकाळ जमिनीवर टाकले तर ते उगवेल का? नाही. त्या बीजला जमीन ही सुपीक लागते. तशीच विचारांनाही जमीन सुपीक लागते. म्हणजेच काय? मन शुद्ध लागते, अशुद्ध नाही. शुद्ध मनातून विशुद्धीच्या मार्गाकडे विकसन होते, मानसिक विकसन होते. हा बीज नियम जसा आहे तसाच कर्म नियम करून घेतलाय भगवान गौतम बुद्धांनी. कर्माचा नियमच आहे, हा नियम आहे. आणि हा कर्माचा सिद्धांतच आहे. सिद्धांताच्या पलीकडे काहीच नाही, नियमाव्यतिरिक्त काहीच नाही. नियम मोडला, शिस्त मोडली. जसा ऋतू नियम आहे निसर्गाचा, नैसर्गिक ऋतू नियम, बीज नियम, ऋतू नियम हे नैसर्गिक आहे. तद्वतच त्याचप्रमाणे कर्म नियम हा सुद्धा नैसर्गिकच आहे. त्या कर्म नियमाचे विकसन होते, तो नियम विकसित होतो आणि विकसित कर्माचे व्यक्तिमत्व घडते. जसे कर्म तसे व्यक्तिमत्व घडते. आम्ही सिद्ध होतो समाजामध्ये आमच्या कर्माने, आमच्या व्यक्तिमत्वाने. ज्या योगे आमचे व्यक्तिमत्वाचे विकसन होतं, टप्प्याटप्प्याने विकसन होतं, विकसित होत जातं, मन दृढ होत जातं, त्याच्यामध्ये शुद्धता येते आणि विशुद्धीच्या मार्गाकडे वाटचाल करत असते. हा तर कर्म नियम आहे. हा कर्म नियम तो काय आहे? चराचर सृष्टीचे अस्तित्वाचे मूळ कारण आहे. कर्म नियम. भगवान बुद्ध म्हणतात बीज नियम, ऋतू नियम हे जसे नैसर्गिक आहेत तसे कर्म नियम म्हणजे कर्म नियम हा सुद्धा नैसर्गिक नियम आहे. आणि हा नियम चराचर सृष्टीचे अस्तित्वाचे मूळ कारण आहे. कर्मनियमामुळेच या सृष्टीचे अस्तित्व आहे. या चराचर सृष्टीच्या अस्तित्वाचे मूळ कारण म्हणजेच कर्मनियम आहे. प्रत्येक कर्माला फळ आहे. ते कुठलेही कर्म असेल त्याला फळ आहे. चांगले वाईट त्या कर्मावर अवलंबून आहे. परंतु प्रत्येक कर्माला फळ आहे. हेतू असल्याशिवाय कर्मच घडत नाही. कुठलाही हेतू असेल तरच कर्म घडते, नाहीतर कर्मच घडत नाही. आणि जसे कर्म तसे फळ. आणि कर्म फळाचा कालावधी असतो. हे कर्म नियम आहेत. हे 5 कर्म नियम सांगितले भगवान बुद्धांनी. कोणते? चराचर सृष्टीच्या अस्तित्वाचे मूळ कारण हा पहिला नियम, प्रत्येक कर्माला फळ असते हा दुसरा नियम, हेतू असल्याशिवाय कर्मच घडत नाही हा तिसरा नियम, जसे कर्म तसे फळ हा चौथा नियम आणि 5वा नियम कर्म फळाचा कालावधी असतो. काही कर्माचे फळ लगेचच मिळते, काही कर्माचे फळ उशिरा मिळते, काही कर्माचे फळ मिळतच नाही.
अशा पद्धतीने तथागत भगवान गौतम बुद्धाने त्यांच्या कर्म सिद्धांतामध्ये हे कर्माचे नियम सांगितले आहेत. आणि हे कर्म सिद्धांताचे नियम नैसर्गिक आहेत. त्याची तुलना नैसर्गिक नियमांशी केलेली आहे. जसे बीज नियम, जसे ऋतू नियम, तसे कर्म नियम. भगवान बुद्धांनी कर्माचे प्रकार सांगितले. कायिक कर्म, वाचिक कर्म आणि मानसिक कर्म हे कर्माचे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये कायिक कर्मामध्येही प्रकार आहेत. आणि हे कर्माचे प्रकार अकुशल असतात आणि कुशल असतात. आम्ही कोणते कर्म करतो त्याच्यावर फळ अवलंबून आहे. हिंसा हे अकुशल कर्म. कायिक कर्म मध्ये हिंसा येते, चोरी येते, व्यभिचार येतो. हे कायिक कर्मामध्ये अकुशल कर्म, हिंसा, चोरी, व्यभिचार. तसे कायिक कर्मामध्ये कुशल कर्म पण आहेत. ते आहेत अहिंसा, अचोरी, अव्यभिचार. शरीराने केलेले हे कर्म, हिंसा, अहिंसा, चोरी, अचोरी, व्यभिचार, अव्यभिचार हे शरीराने होणारे कर्म आहे. अकुशल असेल तर त्याचे फळ वाईट, कुशल असेल त्याचे फळ चांगले. वाचिक कर्म, वाचेने कोणते कर्म, बोलण्याने कोणते कर्म होते. ते अकुशल असेल तर अकुशल फळ, वाईट फळ मिळेल. कुशल असेल तर चांगले फळ मिळेल. वाचिक कर्म कोणते, अकुशल कोणते, असत्य भाषण. आणि वाचिक कर्म असे कुशल कर्म कोणते, सत्य भाषण. वाचिक कर्माचे अकुशल कर्म निंदा करणे. वाचिक कर्माचे कुशल कर्म निंदा न करणे. वाचिक कर्माचे अकुशल कर्म व्यर्थ बडबड करणे, उगाच काहीही बोलत बसणे की ज्याला अर्थ नाही, अर्थहीन बोलणे. आणि वाचिक कर्माचे कुशल कर्म कोणते, मित भाषण की ज्याला अर्थ आहे असे बोलणे. वाचिक कर्माचे अकुशल कर्म कोणते, कठोर बोलणे. आणि वाचिक कर्माचे कुशल कर्म प्रेमळ बोलणे. आम्ही बोलत असताना कठोरता असते किंवा बोलत असताना प्रेमळता असते. यामध्येही काही नियम आहेत. अनुसंधान आहे, आपला भाव आहे, संवेदना आहे. आम्ही बोलतो, बोलताना बोलत असतो. एखाद्याने चोरी केली त्याला आम्ही मूर्ख शब्द म्हणतो कठोरतेने. अरे मूर्ख, काय चोरी करतोस, तुला वाईट परिणाम भोगावे लागतील. मूर्ख या शब्दाचा कठोरपणे आम्ही बोललो. आणि तो शब्द लहान मुलाने खोडसाळपणा केला त्याच्यासाठी आम्ही तो शब्द वापरला मूर्ख. या दोघांच्या संवेदना वेगळ्या, त्या दोघांचे फळ वेगळे. आणि म्हणून कर्माच्या सुरुवातीला असलेला उद्देश आणि त्याने निर्माण झालेले फळ, त्याने मिळालेले फळ, त्याची परिणती, त्याचा परिणाम हे अनुसंधानावर, संवेदनावर अवलंबून असते. भगवान बुद्धांनी मानसिक कर्म कोणते ते सांगितले. मानसिक कर्म, मनाचे कर्म. अकुशल कर्म मनाचे कोणते, लोभ, द्वेष, मोह. एखाद्याच्या मनात सहज लोभ निर्माण होतो, एखाद्याबद्दल खूप द्वेष निर्माण होतो मनामध्ये, एखाद्या वस्तूबद्दल मोह निर्माण होतो. हे अकुशल कर्म आहेत. हे अकुशल मानसिक कर्म आहेत. आणि हे अकुशल मानसिक कर्म जर उद्दीपित झाले, ते कर्म तयार झाले, ते तसे आपण कर्म केलेत तर त्याचे फळ वाईट. आणि मानसिक कर्माचे कुशल कर्म निर्लोभ.
लोभ नसणे हे कुशल कर्म आहे. लोभ नसताना केलेले कृत्य, याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ नाही ते केलेले कृत्य. अद्वेष, कोणाचाही द्वेष केलेला नाही. निर्मोह हे कुशल कर्म आहे. मनाचे कुशल कर्म कोणते? निर्लोभ, अद्वेष, निर्मोह हे मनाचे कुशल कर्म आहे. एक कुशल कर्माचे फळ चांगलेच मिळणार आहे, त्याचा परिणाम चांगलाच होणार आहे. आम्हाला कुठल्याही गोष्टीचा लोभ नाही, कोणाबद्दल द्वेष नाही, कशाबद्दल मोह नाही, याचा परिणाम चांगलाच आहे. हे कर्माचे फळ चांगलेच मिळणार आहे. भगवान गौतम बुद्धांनी कर्माचे 4 प्रकार सांगितले. दिठ्ठ धम्म वेदनीय कर्म. दिठ्ठ धम्म वेदनीय कर्म, याच जन्मात मिळणारे फळ. उपज वेदनीय कर्म, उत्पन्न झाल्यावर मिळणारे फळ. अपरपरीय वेदनीय कर्म, अनिश्चितकारी फळ. अहोसी कर्म, फळ न देणारे कर्म. अशा पद्धतीने भगवान गौतम बुद्धांनी कर्मफळाचे 4 प्रकार सांगितले आहेत. व्यक्ती जन्माला येतात, जग सोडून जातात, परंतु विश्वाचा नैतिक क्रम हा टिकून राहतो. नैतिकता, आता ही नैतिकता कशी तयार होते? भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्म मार्गावर आरूढ असणाऱ्या व्यक्तीचा नैतिक क्रम हा टिकून राहतो. नैतिक क्रम हा विकसित होतो, विकसनाच्या मार्गावर असतो, दृढतेकडे असतो, शुद्ध आणि विशुद्धीकडे होतो. भगवान बुद्धांनी सांगितलंय की जगात कोणीही व्यक्ती जन्माला येतो, तो व्यक्ती जग सोडून जातो, हा तर विश्वाचा नैतिक क्रम आहे आणि तो विश्वाचा नैतिक क्रम हा टिकूनच राहतो. व्यक्ती जन्माला येतो, त्याचे निधन होते, तो मृत्यू पावतो, परंतु त्याची नैतिकता ही टिकून राहते, त्याची नीतिवत्ता ही टिकून राहते आणि या नैतिकतेलाच स्थान आहे. भगवान बुद्धांच्या मतानुसार कर्म नियमाने मानवी समाजाचे नियमन होत असते. कर्म नियमन, हा कर्म नियम, कर्माच्याच नियमाने मानवी समाजाचे नियमन. या कर्माचे नियमन, कर्माची शिकवण, नियम होत असताना कर्म केल्याने फळ मिळते, कर्माचे फळ येते, त्याचा परिणाम होतो, विपाक होतो. तो परिणाम जर कर्म चांगलं असेल तर चांगला मिळेल, कर्म वाईट असेल तर वाईट परिणाम होईल. शुद्धी आणि अशुद्धी आपलीच होते, करणाऱ्या व्यक्तीचीच अशुद्धी होते. चांगले कर्म ज्याने केलेत त्याची शुद्धी होते, तो विशुद्धीकडे वाटचाल करतो. ज्याचे कर्म वाईट, तो त्याची अशुद्धी होते. भगवान बुद्ध जेतवनात राहत असताना चूलकाल उपासकाला गावातील लोकांनी मारले. आता गावातील लोकांनी मारले म्हटल्यानंतर लोकांची मानसिक परिपक्वता विकसित नाही आणि सहज ते जणू काही नैसर्गिकरित्या अधिकार मिळाला आहे म्हणून कोणाला शिवीगाळ करतात, मारहाण करतात, जोर दडप धाक दडप करतात. अशाच पद्धतीने चूलकाल या उपासकाला गावातील लोकांनी मारले. परंतु गावातील लोकांची
चूलकाल या उपासकाला मारहाण करत असताना तेथील पाणी भरणाऱ्या दासींनी चूलकाल या उपासकाला ओळखले की हे चूलकाल उपासक आहेत. तसं महाकाल याला देखील मारले होते, चूलकाल उपासकाला देखील मारत होते. परंतु दासींनी चूलकाल या उपासकाला ओळखले आणि त्या दासींनी त्या चूलकालाची सुटका केली. चूलकालाचा मार वाचला. चूलकालाचा मार का वाचला? भगवान बुद्ध म्हणतात, पाप न करणारा, कुशल कर्म करणारा या व्यक्तीला या मानव समाजात अशाच पद्धतीने फळ मिळत असते. त्याचे अस्तित्व, त्याचे व्यक्तिमत्व, त्याची ओळख ही अशीच असते. आणि म्हणून समाजाने अथवा गैरसमाजाने एखाद्या पुण्यवान व्यक्तीला कोणी अज्ञानी व्यक्ती दंड करत असेल तर त्याचा संरक्षण करणारे अनेक उपासक धावून येतात. हे पुण्यकर्म, तो पाप न करणारा आणि म्हणून तो कुशल कर्म करणारा. म्हणजे भगवान गौतम बुद्धांनी सांगितले की नियमाने कुशल कर्म करत असणे त्याचे फळ चांगलेच येते. पुण्यकर्माने निर्वाणाकडे जाताना स्वतःच विशुद्ध होता येते. पुण्यकर्म करत राहावे, तो विशुद्धीचा मार्ग आहे. भगवान गौतम बुद्ध उपदेश करतात, अत्तना व कथं पापं, अत्तना संकिलिस्थति, अत्तना अकथं अत्तनाव विशुद्धती, शुद्धि अशुद्धि न्यायो अन्याय विसिद्धयो. पाली भाषेतला ही गाथा तथागत म्हणतात, आपण केलेले पाप आपल्याला मलिन करते. पाप आणि पुण्य. पाप अकुशल, पुण्य कुशल. व्यक्तीने केलेले पाप हे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला मलिन करते आणि न केलेले पाप हे व्यक्तीला शुद्ध करते. दुसरा कोणी इतराला शुद्ध करत नाही, दुसरा कोणीच नाही. आम्ही म्हणतो, आज सर्टिफिकेट लिहून घेतो, तू शुद्ध आहे, तू पवित्र आहे, तू पुण्यवान आहे. शुद्ध, पवित्र, पुण्यवान याचं परीक्षण स्वतः तोच व्यक्ती करू शकतो, दुसरा कोणी नाही. आणि इतर दुसऱ्याला कोणी शुद्ध करत नाही आणि अशुद्धही करत नाही. दुसऱ्यावर कोणी टीका करेल आणि म्हणून तो अशुद्ध झाला, दुसऱ्याला कोणी शिवेगाळ केली तो दोषी झाला, दुसऱ्याला कोणी मारले तो गुन्हेगार असेल म्हणून मारले म्हणून तो दोषी झाला, असेही नाही. जोर दंडाचा वापर करून दुसऱ्याला कोणी शुद्ध अथवा अशुद्ध करू शकत नाही. आणि हे घनत्व हे तर नैतिक बल आहे. नैतिक बल संपादन करावे लागते. तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात की आपल्या व्यक्तिमत्वामध्ये हे बल जे दृढ होते, जे ऊर्जावान होते, जे शक्तिशाली होते, ते नैतिक बल संपादन करावे. आणि हे नैतिक बल कसे संपादन करावे? व्यक्तीचे नैतिक बल कसे संपादन करावे? व्यक्तीमध्ये श्रद्धा असावी, स्मृती असावी, वीर्य, समाधी, प्रज्ञा हे नैतिक बल संपादन करण्याच्या ऊर्जा आहेत. भगवान बुद्धांनी सांगितलेले की व्यक्ती श्रद्धावान असावा, स्मृती असावी, वीर्य, समाधी आणि प्रज्ञा यांच्या साहाय्याने
व्यक्तीचे नैतिक बल दृढ होते. श्रद्धा असेल, स्मृती आहे, वीर्य आहे, समाधी आहे. या शब्दांचा वापर मी मुद्दाम म्हणून या ठिकाणी पुन्हा ब्राह्मणी कर्मसिद्धांताचा उल्लेख करतो. या शब्दांचा वापर ब्राह्मणी कर्म सिद्धांतात देखील होतो. श्रद्धा, स्मृती, वीर्य, समाधी, प्रज्ञा हा शब्दांचा छल कपट ते करतात आणि आत्म्याशी जुळतात आणि इकडे व्यक्तिमत्वाच्या विकसनाच्या प्रक्रियेपासून व्यक्तीला दूर ठेवतात. श्रद्धा, स्मृती, वीर्य, समाधी आणि प्रज्ञा या नैतिक बलाचे संपादन करत असताना व्यक्ती समाधीस्थ होतो, तो ध्यान लावतो. समाधीला बसणे, ध्यान लावणे, ध्यान केंद्रित करणे, आमचे ऊर्जा तेजपुंज एकत्रित करणे, एकवटणे, ते ऊर्जावान करणे, मन केंद्रित करणे, याच्याने नैतिक बल वाढते. नैतिक बलाचे संपादन करत असताना आम्ही जेव्हा ध्यान केंद्रित करतो, समाधीला बसतो, ते ध्यान हे एक नैतिक बलशाली होण्याचे साधन आहे. आम्ही एखाद्या व्यक्तीला तो ध्यानस्थ बसला, त्याला ऋषी, मुनी, साधू वगैरे विविध उपाधी बोलत बसतो. तो एखादा व्यक्ती समाधीला बसलेला आहे, तो काहीतरी शक्तिशाली आहे, ऊर्जावान आहे, प्रज्ञावान आहे असं आम्ही समजतो. परंतु तो नैतिक बल संपादन करण्यासाठी श्रद्धा, स्मृती, वीर्य, समाधी, प्रज्ञा या बलांची ऊर्जा संपादन करण्यासाठी तो समाधीला बसतो, ध्यान करतो. ध्यानस्थ बसणे किंवा समाधीला बसणे हे एक साधन आहे, ते साध्य नाही. आणि ब्राह्मणी धर्म इथेच थांबतो. समाधीला बसला की तो झाला साधू, तो झाला सत्पुरुष, तो झाला युगपुरुष. त्याने श्रद्धा, स्मृती, वीर्य, समाधी, प्रज्ञा हे बल संपादन केले किंवा काय याचं आचरण विचरण करत नाही. तो समाधीला बसला, तो झाला साधू आणि तिथे मानवजात पूर्णविराम करते. परंतु तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेले आहे की समाधीला बसणे किंवा ध्यान केंद्रित करणे हे एक साधन आहे. ते एक साधन आहे. कशाचे साधन आहे? नैतिक बल संपादन करण्याचे ते एक साधन आहे. नैतिक बल संपादन करण्याचे साधन काय आहे? समाधी किंवा ध्यान. ते साध्य नव्हे, ते साध्य नव्हे. मग साध्य काय आहे? साध्य काय आहे? व्यक्तिमत्वाचं विकसन, शुद्धीकडून विशुद्धीकडे जाणारा मार्ग, शुद्ध होणे, विशुद्ध होणे, ते साध्य आहे. आणि हे साध्य करण्यासाठीचे समाधी आणि ध्यान हे साधन आहे. या साधनांचा वापर करून नैतिक बल संपादन होते. ध्यान आणि समाधीचा उपयोग केवळ चित्ताची एकाग्रता मिळवण्याकरता आहे. बघा, आम्ही ध्यानला बसतो किंवा समाधीला बसतो. जेव्हा आम्ही आनापान करतो किंवा विपश्यना करतो, ध्यानस्थ बसतो, चित्ताची एकाग्रता मिळवण्याकरता. हे जे चित्त आहे, हे चित्त अविचल आहे. चित्त हे विचलित आहे. त्याला अविचलित करण्यासाठी आम्ही ध्यानस्थ बसतो, समाधीचा उपयोग करतो. आणि हे ध्यान आणि समाधीचा उपयोग केवळ चित्ताची एकाग्रता व्हावी यासाठीच. नाहीतर ब्राह्मणी धर्मामध्ये ब्राह्मणी धर्माच्या कर्म सिद्धांतामध्ये काय? एखाद्या व्यक्ती ध्यानाला बसला की त्याचे चित्त एकाग्र आहे, तो त्याचे रूप पाखंडीपणाचं प्रदर्शन करत असतो आणि त्याला अनेक अज्ञानी लोक बळी पडतात.
आणि या भारतवर्षामध्ये आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहतो, सुज्ञ लोक देखील या समाधीच्या पाखंडीपणाला बळी पडतात. भगवान गौतम बुद्धांनी समाधी हे साधन कशासाठी? तर चित्ताची एकाग्रता मिळवण्याकरता. चित्ताची एकाग्रता जेव्हा मिळेल तो व्यक्ती श्रद्धावान होईल, प्रज्ञावान होईल, स्मृती दृढ होईल, तो वीर्यवान होईल, त्याची समाधी लागेल, चित्ताची एकाग्रता होईल, त्याचं व्यक्तिमत्वाचं विकसन होईल. चित्त स्थिर झाले की चार परम सत्याची ओळख होते. आणि चित्त स्थिर होणे हाच तर भगवान गौतम बुद्धांच्या कर्म सिद्धांताचा पायाच आहे. एकाग्रचित्त होणे, एकाग्रचित्त होणे, मन विकसित होणे, मनाला घनत्व येणे, मन दृढ होणे, मन ऊर्जावान होणे, मन बलशाली होणे, मन शक्तिशाली होणे. त्याच्यामध्ये तेच कर्म नियम कुशल अकुशल ते येतातच. ज्याचे चित्त स्थिर त्याचे कर्म कुशल, ज्याचे चित्त अस्थिर त्याचे कर्म अकुशल. सर्व संस्कारांचे स्थान, उगम स्थान हे मन आहे. शरीर, काया वाचा मन मध्ये सर्व संस्कारांचे उगमस्थान मन आहे. आधी बोललो मी की विचारांचा जन्म मनातून होतो. तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितले की जे काही संस्कार होतात त्या संस्कारांचे उगमस्थान मन आहे. मनात विचार जन्म देतात आणि त्या विचाराने कृती होते आणि त्या कृतीचे फळ मिळते. तथागतांनी धम्मपदात सांगितलं आहे की मनोपुब्बगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुत्तेन भासतिवा करोतिवा ततो न दुःख मनवेती चक्क व वहतो पदम. मनोपुब्बगमा धम्मा, सर्व संस्काराचे उगमस्थान मन आहे. मन हे प्रधान आहे, मन हेच श्रेष्ठ आहे. मनच प्रधान, मनच श्रेष्ठ, मनाचेच विकसन. मनामागे चांगली भावना असेल तर ते कार्य चांगले होईल. मनात कुशलता असेल ते कार्य कुशल होईल. मनात अकुशल भाव असेल ते कार्य अकुशल होईल, त्याचे फळ अकुशल मिळेल. मन प्रधान, मन श्रेष्ठ आहे. मनोसेठा मनोमया मनसाचे पदुत्तेन भासतिवा करोतिवा. दुष्ट मनामागे दुःख चक्र येते. मनात जर दुष्टता असेल तर दुःखाचा सामना आपल्याला करावाच लागेल, दुःखाला तोंड द्यावंच लागेल. सुख दुःख या सर्व क्रियेचा केंद्रबिंदू मनुष्याचे मन आहे. मन सर्व वस्तूचे अग्रभाग आहे आणि या मनाच्या विकसनासाठीच तथागत भगवान गौतम बुद्धांनी व्यक्तीच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत व्यक्तिमत्वाचा विकास कसा व्हावा याचं मार्गदर्शन म्हणजे धम्ममार्ग. आणि हा धम्ममार्ग संपूर्णपणे या कर्म नियमावरच आधारित आहे. व्यक्ती त्याच्या मनाचा
दृढत्व, विकसन, शुद्ध, विशुद्ध ही एक प्रक्रिया आहे. व्यक्तीचा जन्म होतो, माता पिताच्या सानिध्यात राहतो, माता पित्यांचं आचार विचारांचं अनुकरण करतो, तो मनाने दुर्बल असतो. बालक कुशल अकुशल कृती याचा न्याय निवाडा करू शकत नाही. तो माता आणि पित्याचं अनुकरण आणि अनुसरण करत वाढतो, शरीरानेही वाढतो. त्याचे बोल हे सुधारतात. बोलता बोलता तो संवाद करायला लागतो, एकमेकांशी संवाद करतो आणि संवाद करत असताना त्याच्या मनात विचार उत्पन्न होतात आणि ते विचार दृढ किंवा कसे याबद्दल त्याच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होते. ते विचार योग्य अथवा अयोग्य याचं परीक्षण आणि निरीक्षण तो बालक स्वतः करायला सुरुवात करतो. तथागत भगवान गौतम बुद्धांचा उपासक होण्यासाठी स्वतः तथागत भगवान बुद्धांची वयाची मर्यादा ही तेवढ्याच करता आहे. आम्ही म्हणतो बौद्ध धर्म स्वीकारला, धम्म मार्गावर आरूढ झालो. भगवान बुद्ध म्हणतात मानसिक परिपक्वता ही मानसिक दृढत्वता हे क्रिये प्रक्रियेने विकसनाने होते, विकसित होते, आचरणाने होते, हळूहळू होते. दृढता ही हळूहळू होते, एकाच वेळेस दृढता निर्माण होत नाही. लहानपणी मुलाला समज नसते असं आपण म्हणतो, कारण त्याचं मन विकसित नाही, त्याचं मन अविकसित आहे. त्याचं मन अविकसित आहे म्हणून तो दोषी आहे, गुन्हेगार आहे असं नाही. तो विशुद्धीच्या मार्गाकडे येऊ शकतो. तो माता पित्यांच्या समाज मनाच्या सानिध्यात असतो. आणि अशा पद्धतीचे विकसन हा एक मार्ग आहे. दुष्ट कर्माचे फळ दुष्ट आणि चांगल्या कर्माचे फळ हे चांगलं. भगवान गौतम बुद्धांनी नियम सांगत असताना, कर्माचे नियम सांगत असताना ऋतू नियम म्हणजे ऋतू नियमाचा काळ जसा काही पावसाळा, हिवाळा, उन्हाळा, हवामानातील फरक, बदल, वादळ, वारा, पूर, सुकाळ, दुष्काळ, रोगाची साथ इत्यादी विषयीचे नैसर्गिक नियम हे ऋतू नियमात सांगितलेले आहेत. आणि या नियमांप्रमाणेच कर्माचा नियम, कर्म नियम, जसं काही ऋतूचा नियम तसाच बीज नियम म्हणजेच अनुवंशिकतेचे नियम. माणसापासून माणसाची उपज होते, वाघापासून वाघाची उपज होते, आंब्यापासून आंब्याची उपज होते. तद्वतच माणसापासून माणसाची उपज होते. हा तर बीज नियम आहे. माणसापासून माणसाची उपज होते. उपज होत असताना मी आणखी उल्लेख करतो ब्राह्मणी कर्म सिद्धांताचा. तो आत्मा कुठून तरी येतो म्हणाले आणि तो शरीरात देह धारण करतो. तथागतांनी सांगितलं आहे की देह गर्भधारण होते, व्यक्ती सजीव होतो, तो माणसापासून माणसाची उपज होते. हा तर बीज नियम आहे. चित्त नियम,
मानसिक मनोवृत्तीचे नियम, चित्त नियम म्हणजे मनोवृत्तीचे नियम. हे मनोवृत्तीचे नियम कुशल अकुशल त्याचे विपाक आणि त्याची क्रिया त्याच्या जोडीला चेतसिका समेत एक विशिष्ट पद्धतीने कार्य करीत असतात. आणि हे चित्ताचे नियम. कर्म नियम. कर्म नियम एक प्रकारे प्रतीत्य समुत्पादाचे मनोनैतिक नियम. हे कर्माचे नियम प्रतीत्य समुत्पादात आम्हाला अभ्यासाला मिळतात, पाहायला मिळतात, अनुसरायला मिळतात. मनोनैतिक नियम जसे की अकुशल कर्माची फळ दुःखदायक आणि कुशल कर्माची फळ ही सुखदायक. आणि पाचवा नियम सांगितला तथागतांनी धम्म नियम. धम्म म्हणजे सृष्टीत आणि समाजात अशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळी बुद्धाची निर्मिती होते. अताही अत्तनो नाथो तथागतांनी सांगितलंय. परिपक्व मन त्याला स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास कसा घडवून घ्यायचा ते परिपक्व मनाने तो निश्चय करतो. तथागतांनी सांगितले की हा तर सृष्टीचाच नियम आहे. सृष्टीत आणि समाजात अशी परिस्थिती निर्माण होते भगवान बुद्धांची निर्मिती होते. भगवान बुद्ध म्हणतात मी एक मार्गदाता आहे, मुक्तिदाता नाही. विशुद्धी निर्वाण पद हे सामान्य व्यक्ती मानसिक विकसनाच्या माध्यमाने उच्च पातळीवर पोहोचतात आणि बुद्धाची निर्मिती होते. कर्म नियम अशा प्रकारे सृष्टीतील इतर नैसर्गिक नियमांपैकी एक आहे. हा कर्म नियम सृष्टीतील इतर नियमांपैकी एक आहे. ज्याप्रमाणे सर्वसाधारणपणे काही अंतरापर्यंत वर फेकलेली वस्तू गुरुत्वाकर्षणाच्या नियमाने परत खाली येते आणि त्याचप्रमाणे सर्वसाधारण अकुशल कर्माची दुःखद फळे अकुशल कर्म करणाऱ्याला भोगावीच लागतात. एखादी वस्तू वर उंच फेकली ती गुरुत्वाकर्षण नियमाने खाली येणारच आहे. तसेच अकुशल कर्म करणाऱ्याचं फळ त्याला दुःख हे भोगावेच लागतात. पुण्य कर्माचे फळ हे चांगले, त्याच्या वाट्याला पुण्य कर्म, त्याच्या वाट्याला चांगले फळ येणारच आहे. कर्माचा हेतू, कर्म सिद्धांताचा हेतू हा तोच काया वाचा मन. मनुष्याचा तो हेतू हातून कुशल परिशुद्ध कर्म व कर्माचरण घडून त्याला सुख शांती समाधान प्राप्त व्हावे हाच हेतू साध्य व्हावा. आणि वाईट कर्म करू नका, सत्य व हित जगून डोळसपणे कर्म करा, मिथ्या दृष्टीने अंधश्रद्धेने गैर कर्म करू नका. भगवान गौतम बुद्धाने कोणते कर्म कसे कराल याविषयी ज्या सूत्राने मार्गदर्शन केले आहे ते सूत्र म्हणजे काय? सब्ब पापस्य अकरणं कुशलस्य उपसंपदा सच्चित्त पर्योतपनं एतं बुद्धानुशासनं. बुद्धाचं ते अनुशासन आहे. अनुशासन म्हणजे काय? तो नियम आहे. आम्ही नियमाने चाललो म्हणजेच कुशल कर्माने चाललो, म्हणजेच कुशल कर्म घडत जात आहे. आम्ही नियम मोडला अकुशल कर्म. आम्ही नियमाने चाललो तर कुशल कर्म तर कुशल फळ चांगले फळ. आम्ही नियम मोडला तर अकुशल कर्म अकुशल कर्माचे वाईट फळ. हे व्यक्तीचं विकसन आणि म्हणूनच मनाचा हा विकास कसा व्हावा? चार आर्य सत्याची अनुभूती येते. चार आर्य सत्याची अनुभूती आल्यावर पंचशिलाचं अनुकरण होते. पंचशिलाचं अनुकरण आर्याष्टांगिक मार्ग, आर्याष्टांगिक मार्गाचा अवलंब केल्यानंतर दशपारमिता, महामंगल सूत्रात या बाबी
व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी, व्यक्तिमत्व दृढ होण्यासाठी तथागतांनी सांगितलेला हा धम्म मार्ग हा कर्म सिद्धांतावर आधारित आहे. हा कर्माचा नियमच आहे. मन दृढ असावे. या ठिकाणी मी हे एक उदाहरण देऊ शकेल की नुकतीच धावण्याची शर्यत पार पडली आणि इव्हान फर्नांडिस नावाचा व्यक्ती की जो हारलेला असून जणू काही जगज्जेताच्या स्थानावर पोहोचला. शर्यत सुरू असताना प्रतिस्पर्धी पुढे जातोय, तो जिंकतोय हे त्याला माहिती आहे, परंतु तो थांबला काही कारणास्तव आणि तो पुढे गेला. परंतु हारणारा व्यक्ती जो दुसऱ्या क्रमांकावर होता इव्हान फर्नांडिस नावाचा, त्याने त्याला ढकल आणि त्याला जिंकून दिलं. त्याच्या मनाची दृढता, त्याची मुलाखत घेत असताना त्याला विचारलं की तू असे काय केलेस, तू सुवर्ण पदक जिंकू शकला असता. त्याच्या मनाची दृढता एवढी होती, त्याने सांगितलंय की मी जिंकू शकलो असतो, माझ्या आईने काय म्हटले असते. संस्कार देणारी आई, आईने काय म्हटले असते की ज्या आईच्या सानिध्यात, ज्या आईच्या सहवासात राहून तो त्याचं मन एक प्रकारे परिपक्व झालेलं आहे, श्रद्धा आहे, स्मृती आहे आणि म्हणून ते वाक्य आज जगविख्यात झालेले आहे. तसे आम्ही गुरुजी भारतीय बौद्ध महासभाचे उपासक, आम्ही या मातृसंस्थेच्या ऋणात राहून, या मातृसंस्थेच्या वचनात राहून, या मातृसंस्थेचे वचन आम्ही पार पाडावे, असेच तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेला कर्म सिद्धांताचं विश्लेषण करत असताना मी या ठिकाणी हा विषय मांडला. या विषय मांडण्यासाठी मला भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय शैलेंद्रजी जाधव यांनी पाचारण केले, संधी दिली. मी स्वतःला खूप धन्य मानतो आणि मी माझा विषय या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद गुरुजी.